आष्टी येथील युवक शेतकरी सत्यजित स्वामीनाथ पठाडे या शेतकऱ्याने आपल्या शिराळ रोड लगत असलेल्या 7 एकर वर कांद्याचे रोप तयार करून तब्बल 33 एकरवर कांद्याची लागवड केली आहे. त्यांना या कांदा लागवडीसाठी जवळपास 18 ते 19 लाख रुपये खर्च आलेला आहे. 100 ते 125 महिला पुरुष यांना यामुळे रोजगार मिळाला आहे. कॅमेरामॅन शरद गर्जेसह मनोज पोकळे, आष्टी. सत्यजित स्वामीनाथ पठाडे, राहणार आष्टी. शिराळ रोडला माझी 35 एकर जमीन आहे. त्यात मी 7 एकर जून 7मध्ये रोप टाकलं होतं, पंचगंगा आणि एलोरा. तर आत्ता लागवड 24 एकरची आज रोजी पूर्ण झालेली आहे. उर्वरित क्षेत्र 2 दिवसात लागवड पूर्ण होईल. आणि त्यासाठी मला खर्च ड्रीपला 8 लाख रुपये खर्च आलेला आहे. रोपासाठी बियाणे व इतर मजूर खर्च 3 लाख रुपये लागलेले आहेत. आणि आत्ता कांदा लागवडीसाठी 6 लाख रुपये खर्च आलेला आहे. कांदा जे आता 15-20 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च झाला आहे. 33 एकर कांदा लावायचा निर्णय, कारण की भाव ऑक्टोबर महिन्यात 100% 50 रुपयाच्या पुढंच राहील. कारण की ऑक्टोबर महिन्यात कांदा शॉर्टेज होणार आहे भरपूर. त्याच्यामुळे मी 33 एकर लावायचा निर्णय घेतला. अंदाजे जर पावसाने जर ओढ दिली किंवा पाऊस प्रमाणात राहिला तर एक 4 लाख किलो कांदा निघेल माझा अंदाजे. माझी शेतकऱ्यांच्या वतीने अशी मागणी आहे की सरकारने निर्यात बंदी कांद्यावर लादावी नाही, कारण की ते जीवनावश्यक गोष्टीत येत नाही. आणि सरासरी 50 रुपये भाव भेटेल आत्ता कांद्याला. ह्या माझ्या निघलेल्या निघणार आहे त्यावेळेस 50 रुपये भाव असेल कांद्याला. नाही, माझ्याकडं शेती आहे समजा, त्याच्यामुळं काय अडचण नाही करायला. पाण्याचा पण वेल सोर्स आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही काय.